नागपूर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अंतर्गत संचालित कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन नागपूर येथे 2025 मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींसाठी भव्य पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात विद्यार्थिनींच्या यशाचा आणि त्यांच्या मेहनतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हेमंत चाफळे उपस्थित होते। ते ट्रस्ट फिनटेक लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। आपल्या भाषणात त्यांनी देशातील मोठ्या प्रकल्पांमध्ये महिला अभियंत्यांची वाढती भूमिका अधोरेखित केली। महिला अभियंते आज केवळ सहभाग घेत नाहीत तर मोठ्या प्रकल्पांचे नेतृत्वही यशस्वीपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले। महिलांमधील नेतृत्वगुण, लवचिकता आणि बहुआयामी क्षमता यांचे त्यांनी कौतुक केले आणि विद्यार्थिनींना भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले। या पदवीदान समारंभात मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच कम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील 100हून अधिक विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाला संस्थेचे LMC सदस्य हेमंत अंबासेलकर आणि डॉक्टर मकरंद करकरे यांचीही उपस्थिती लाभली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद खानापूरकर यांनी विद्यार्थिनींचे स्वागत करताना त्यांना समाज, संस्था आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले। आजच्या विद्यार्थिनी उद्याच्या भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की हे संस्थान आधुनिक काळाच्या गरजेनुसार कुशल आणि सक्षम महिला अभियंते घडवत असून त्या भविष्यात देशातील मोठ्या प्रकल्पांचे नेतृत्व करतील। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी गणोरकर, प्रा. अभिलाषा बोरकर आणि प्रा. सुशील लांजेवार यांनी प्रभावीपणे केले। समारोपावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। Privileged and proud moment to be part of graduation ceremony at Cummins Engineering College. I saw very energetic, young, dynamic, intelligent girls being awarded degrees today. I wish success in their future endeavor. Thank you. नमस्कार। कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे मी सर्वांचं एक शुभेच्छा देतो, सर्वांना शुभेच्छा देतो। आज आमच्या महाविद्यालयामध्ये 2025 पासआउट बॅचचा ग्रॅज्युएशन सेरेमनी करण्यात आला, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या डिग्रीज मुलींना, ज्या मुली 2025ला पासआउट झाल्या त्यांना देण्यात आल्या। कमिन्स इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या नावाने आमचं कॉलेज आहे आणि ती कंपनी आम्हाला सदैव फंडिंग करत राहते आणि आम्हाला एक सपोर्ट देत राहते। त्याच अनुषंगाने विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये ज्या मुली आलेल्या आहेत त्या सर्व मुलींना कमिन्स इंडिया लिमिटेडतर्फे कॅश प्राइजेस देण्यात आले। जवळपास 100च्या वरती मुलींनी आणि त्यांच्या पॅरेंट्सनी हा एक सोहळा अटेंड केला आणि मी सर्व मुलींचे आमच्या सर्व परिवारातर्फे, कमिन्स परिवारातर्फे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि भविष्य प्रोफेशनल करिअरसाठी। धन्यवाद। तोंडो केशव कर्वे यांनी महिला सशक्तीकरणासाठी जी संस्था स्थापन केली ती आज आता 135 वर्षाची झाली आहे। नागपुरात जी संस्था सुरू आहे त्यात इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फॅशन डिझाईन आणि व्यवसाय शिक्षण देणारे 4 कॉलेज तिथे आहेत। त्यापैकी कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजचा आज पदवीदान समारंभ आटोपला 2025च्या बॅचचा। कमिन्स इंडियाकडून जवळपास 40,000 रुपयाची कॅश प्राइजेस मुलींना देण्यात आले आणि आम्हाला अभिमान वाटतो की विद्यापीठातही आमच्या मुली झळकल्या। जवळपास 20 मुलींनी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान ग्रहण केलं आहे। सर्व मुलींना शुभेच्छा आणि सर्व त्यांच्या पॅरेंट्सना पण शुभेच्छा। धन्यवाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।